100 दिवस सांगलीतील 100 ठिकाणं. आपला MH10 वर स्वागत. दिवस 75वा आणि आपण आलेलो आहोत सांगली जवळच्या समडोळी गावातला झांग्या भडंग खायला. समडोळी गावातल्या या झांग्या भडंगची ख्याती सगळीकडे झाली आहे आणि त्याचं कारण आहे हा भडंग तुमच्या समोर गरमागरम बनवून दिला जातो. 60 वर्षापूर्वी अजित कोळी यांच्या वडिलांनी हा झांग्या भडंग पहिल्यांदा बनवला. मुळात त्यांच्याच नावावरून, अजित कोळींच्या वडिलांच्याच नावावरून या भडंगाला नाव पडलं झांग्या भडंग. साधं राहणीमान पण चव मात्र झकास अशी आहे या झांग्या भडंगची ओळख. आणि कोळी कुटुंबियांची तिसरी पिढी आता या झांग्या भडंगच्या व्यवसायामध्ये आहे. आकाश कोळी आता पुढे आपल्या आजोबांचं स्वप्न पुढे घेऊन चाललं आहे. अजित कोळींनी अनेक खासदार, आमदार, अनेक मान्यवर व्यक्तींना त्यांचा हा झांग्या भडंग खायला घातला आहे. 50 ते 60 वर्षाची परंपरा आहे याला झांग्या भडंग. आणि माझ्या समोर बनवला पूर्ण एकदम गरमागरम. आता मला मोह आवरत नाही, आधी टेस्ट करतो, बाकीच्या गप्पा होत राहतील. तुम्ही सांगलीच्या आसपास कुठेही आलात तर समडोळीत येऊन हा भडंग चाखावाच लागेल. अधिक डिटेल्स स्क्रीनवरती तुम्हाला दिसत आहेत किंवा कॅप्शनमध्ये दिसतील. धन्यवाद.